नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। मुसळधार पाऊस असला की आपल्याला काहीतरी गरमागरम खावंसं वाटते। मग आज आपण अगदी कुरकुरीत असे मूग डाळीचे भजी रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी अर्धा किलो डाळ भिजत टाकली होती। ही डाळ सालीचीच आहे। तुम्हाला पॉलिशची घ्यायची असली तर घेऊ शकता, पण ह्या सालच्या डाळीचे भजे खूप छान लागतात। डाळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि जेवढी साल काढता आली तेवढी साल काढून घ्यायची। भज्यांसाठी साहित्य घेतलं आहे मी कोथिंबीर, 1 गाठा लसूणचा सोलून घेतला आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, जिरं, पाव चमचा, चवीनुसार मीठ आणि हळद। मी पूर्णपणे साल काढलेली नाही आहे, थोडीफार साल राहू दिली आहे। आता आपण डाळ बारीक करून घेऊया। जाडसरच बारीक करायची, जास्त बारीक करायची नाही, नाहीतर भजी खायला व्यवस्थित लागत नाही। जाडसर बारीक केली तर भजी छान कुरकुरीत होतात, म्हणून जाडसरच डाळ वाटून घ्यायची। डाळ वाटून झालेली आहे। आता आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरं पण बारीक करून घेऊया। हे पण जाडसरच करायचं। बघा, अशा प्रकारे जाडसर करून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही, नाहीतर मसाल्याच्या चवीचं वाटण लागते हे। आता आपण हे सर्व वाटलेल्या डाळमध्ये टाकून द्यायचं। चवीनुसार मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण आधी पण कोथिंबीर घेतलेला होता आणि आता पण मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर। हे आपल्याला अगदी हलक्या हातीस मिक्स करायचं आहे, फेटायचं नाही, नाहीतर खूप पातळ रवण होते। बघा, हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलं आहे। हे तेल मी पुऱ्या तळलेल्या होत्या तेच तेल घेतलं आहे। बघा, तेल पण छान तापलं आहे। आपण भजी टाकूया। सुटसुटीत टाकायची, म्हणजे व्यवस्थित टाकले जातात भजी। जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे भजी टाकून घ्यायचे। तेल तापून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर भजी तळायची, म्हणजे आतपर्यंत कुरकुरीत तळले जातात। बघा, एका साईडने तळले गेले आहे। आपण दुसऱ्या साईडने पण भजी तळून घेऊया। ह्या भज्यांमध्ये सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, तरी पण किती छान फुलता आहे बघू शकता। भजी जरी मोठे मोठे असले तरीही ते कुरकुरीतच होतात। बघा, भजी छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळली गेलेली आहे। आता आपण काढून घेऊया। ही भजी जास्त तेल पण पीत नाही आणि अगदी कुरकुरीत होतात। आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत होतात ही भजी। आता आपण दुसरी बॅच पण तळून घेऊया भज्यांची। मी आधी मोठे मोठे भजी टाकले होते, आता छोटे छोटे टाकून बघूया किती फुलतात तर। दुसरी बॅच पण अशाच प्रकारे तळून घेऊया। ही भजी अगदी सहज होतात आणि 10 ते 15 मिनिटात तयार होतात, जास्त वेळ लागत नाही। आपण पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारची भजी करतो, पण ह्या मूग डाळीची भजी अगदी कुरकुरीत होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात। बॅचलर सुद्धा सहज बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने हे भजी होतात। भजी तर तळून झालेली आहे। आता आपण भज्यांसोबत खायला मिरच्या पण तळूया। मी मिरच्यांना मधून चिरा देऊन घेतले आहे आणि मिरच्या तळून घ्यायच्या, म्हणजे मिरची फुटत पण नाही आणि व्यवस्थित आतपर्यंत कुरकुरीत तळली जाते। माझ्याकडे जाड मिरच्या नव्हत्या म्हणून मी अशा बारीकच तळलेल्या आहे। बघा, मिरच्या छान तळल्या गेल्या आहे। आपण मिरच्या काढून घेऊया आणि मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मिरची चवीला छान लागते, तिखट लागत नाही।
सर्व भजी पण तळून झालेली आहे आणि मिरच्या पण तळून झालेल्या आहे। बघू शकता किती छान कुरकुरीत भजी तयार आहे। मग कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुम्ही या चॅनलला तर भरभरून असा सपोर्ट केला आहे। मी अजून एक चॅनल ओपन केला आहे, चॅनलचं नाव आहे रोहित अँड मम्मा। त्या चॅनलला पण असाच सपोर्ट राहू द्या। त्या चॅनलमध्ये तुम्हाला नवनवीन व्हिडिओ, डेली रूटीन सर्व काही बघायला मिळेल। तर त्या चॅनलला पण तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।